नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा आता ही गोधडी भरलेली आहे. मी हिला बेडशीट लावलेली आहे दोन्ही साईडला. दोन्ही साईडची ही बेडशीटची अशी गोधडी भरत आहे आणि हिच्या आतमध्ये जवळजवळ 7 ते 8 साड्या आहेत. आणि इकडं बघा आमची आहे पारू. काय करते? काय नाही, जेवायचे आता. स्वयंपाक बनवते ना. झालं का जेवायचं? आणि इकडं आमची आहे खुशी. काय करते खुशू? अभ्यास. अभ्यास. दिदू काय करते बळा? दीदीचा पण चाललाय अभ्यास. तर पहा आता ही अशी आहे बेडशीटची गोधडी मस्तपैकी आता एक साईडला भरून घेतलेली आहे मी आणि टिपं मारायला चालू केलेली आहे. तर जाड गोधडी झाली एकदम, ही खूप जाड झाली अशी पाहू शकता. याप्रमाणे अशी भरलेली आहे आणि हिला आता टिपं मारायला मी चालू केलेलं आहे. तर गोधडी खूप जाड असली की थोडं जरा ओढायला प्रॉब्लेम होतो आपल्याला, बट काय हरकत नाही. तर ही असं गोधडी आता एक साईडला हिला टिप मारून घेतो पटापट म्हणजे आपलं एक साईडला टिप मारून झाल्यानंतर मग दुसरी साईड चालू करता येईल आपल्याला. तर याप्रमाणे अशी ही गोधडी बेडशीटची गोधडी आज भरलेली आहे. कस्टमरने दिले होते 2 बेडशीट, तर त्या 2 बेडशीट खाली वरून दोन्ही साईडला बेडशीट लावलेली आहे. पाहू शकता इकडे खाली पण अशी बेडशीट लावलेली आणि वरच्या साईडला पण अशी बेडशीट लावलेली आहे. तर हिला आता टिपा मारून घेतो मी पटापट, तोपर्यंत आमच्या पारूचा स्वयंपाक पण होऊन जाईल. झालेलं आहे जेवण. काय बनवलं आज? तिखट भात. राजमा टाकून मसाला भात. मसाला भात बनवला आज पाहुणे मस्त पैकी असं गरम गरम. कांदा, लिंबू काकडी है ना. आज कामाचा लोड आहे तुला? कामाचा लोड आहे त्याच्यामुळं आज मसाला भातच फक्त आहे ना. बघा इकडं आमचा पिट्टू झोपलेला आहे आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग ही बेडशीटची गोधडी मला करायची ना पूर्ण. पिट्टू पण आमचा आता झोपलेला आहे. ते उठल्यानंतर मग तिची पण गडबड आता वेगळी चालू होईल. पाणी आबाळ झाले आज वातावरण थोडं. इकडे पाणी पडलं होतं काल, पडला ना पाऊस इथं. रात्री झाले पाऊस, पण अजून आबाळ भरून आले. आपण 4-5 वाजेपर्यंत उरकून घेऊ लवकर. चला ठीक आहे, मग जेवण झाल्यानंतर मग ह्या गोधडीचं काम मी करतो आणि तुझं काम तू कर मग, आहे ना. आपण बॉर्डर लावू. तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर पहा याप्रमाणे असं या बेडशीटच्या गोधडीसाठी मागायला चालू केलेलं आहे. जवळजवळ आपली एक 10-12 टिप याप्रमाणे अशी ओढली गेली आणि थोडीशी जड झाली गोधडी आणि काय हरकत नाही, तरी पण जड झाली. तर जवळ 10 पदर आहे. आतमध्ये 8 साड्या आहेत. आतमध्ये 8 साड्या आहेत आणि खालीवर बेडशीट आहे आणि सकाळी धागा पण संपला होता. तर असा हा धागा घेऊन आलेलो आहे. स्पीड पॉलीचा धागा आहे 800 मीटरचा. तर एकदाच पूर्ण बंडल घेऊन आलो होतो याचं. चाललं आहे बघा पारूचा आमचा बॉर्डर लावता आहे गोधडीला याप्रमाणे अशी. किती वेळ लागला अजून 2 साईड राहिले. 2 साईड राहिले बॉर्डर लावायचे आहे ना. पाऊस पडतो का? मागाशी पडत होता, आता निघाले. मागाशी पाऊस पडत होता मगाशी, आता ऊन पडले. याप्रमाणे काल संध्याकाळी पाऊस झाला होता. आता मस्त असं ऊन पडलेलं आहे. गोधडीला टिपं मारणार मी एक साईडने. जवळजवळ आता 1-1.5 तास लागेल आहे ना. तास 1.5 तास लागेल अजून ही गोधडी व्हायला. 1-1.5 तास लागेल. एक साईडला पहिले टिप मारून घेतो पटपट आता, आहे ना. तर माझ्या आता ह्या गोधडीला एक साईडला टिप मी आता मारून घेतलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे जी बेडशीटची गोधडी होती तिला एक साईडला टीप मारून घेतलेली आहे. आणि पाहू शकता ही एका कस्टमरची मी ह्या गोधड्या बनवल्या होत्या. तर लहान बाळाच्या याच्यामध्ये तीन गोधड्या लहान बाळाच्या आहेत आणि 4 गोधड्या आहेत लहान बाळाच्या आणि एक मोठी गोधडी आहे.
तर ही पण गोदडी बघा एकदम मस्त झालेली अशी पाहू शकता, एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे गोदडीला पण. ही अशी लहान बाळाची गोदडी बनवलेली आहे. याच्यासारखे 4 गोदड्या बनवल्या आहेत अशा, आणि एक नऊवारी साडीची गोदडी आहे खालची सर्वात मोठी अशी. पाहू शकता एक साईडला पाऊल. आता ही लहान बाळाची बाळूती शिवत आहे. तर 3-4 बाळूत्या पण तिने ऑलरेडी शिवलेले आहेत आता, है ना. हे एकच कस्टमरचे आहेत ना ह्या गोदड्या ना. ह्या 4 बाळाच्या गोदड्या आणि एक मोठी गोदडी, हे सगळे एकाच कस्टमर. हे बाळूद्या पण एकाच कस्टमरचे आहेत. तर असं आहे पारूचं काम. एकच राहिली का एवढी? अजून 4-5 शिवाय इथं 7-8 लहान बाळाची. शीटची गोदडी झालेली आहे, तिला कट करावं लागेल जास्तीचा भाग, है ना. तिला कट करू, मग तिला बॉक्स बनवून नंतर मग पट्टी लावू दिला, है ना. तर ठीक आहे, मग त्याची आता कट करू आपण. तर पाहू शकतो याप्रमाणे या गोदडीला मी आता उलटी आथरलेली. ही उलटी गोदडी मी अंथरलेली आहे, उलटी बाजू आहे गोदडीची. तर उलट्या साईडने असे थोडेफार असे फुगे आल्याने वाटतात, पण आपण ज्यावेळेस याला बॉक्स बनवणार आहे आता, तर बॉक्समध्ये ते दबून जातील, एवढे फुगे काय आपले दिसणार नाहीत. तर आता पाहू याप्रमाणे याला आता कापून घेणार आहे ना, जास्तीचा भाग आता कापून घ्यायचा आहे. तर पूर्ण अखंड गोदडी आथरलेली, हिला काय टोफड वगैरे काही केलेलं नाही. तर ही बेडशीटच्याच मापाने गोदडी शिवायची आपल्याला, त्याच्यामुळे बेडवरती अंतरायची आहे, है ना. तर खूप जड झाली गोदडी, जास्त जड झालेली आहे. तर आता जास्तीचा भाग कापून घेतलेला आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं एकदम मस्त फिनिशिंग दिसत आहे गोदडीला. तर बेडशीटच्या मापाप्रमाणे बरोबर कापून घेतलेली, बेडशीटच्या मापानुसार बेडवरती अंथरण्यासाठी कस्टमरनी ही गोदडी बनवून घेतलेली आहे आपल्याकडून. पाहू शकता ही समोरची बाजूची फिनिशिंग बघा एकदम किती मस्त आलेली अशी. आणि खालच्या साईडला असे थोडेफार असं फुगे आल्याने वाटतात, पण आता हे बॉक्स बनवल्यानंतर ते कमी होऊन जातील फुगे, एवढे काही दिसून येत नाहीत. आणि समोरची बाजू पाहू शकता किती एकदम मस्त अशी आलेली आहे. तर या गोदडीला आता मी बॉक्स बनवायला चालू करतो. एक 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीला मी आता पूर्णपणे बनवून घेतो आता पटपट. पिट्टू उठली का? हा उठली खेळायला. बघा पिट्टू आमची झोपली होती, आता उठली आमची ही पिट्टू. खूप मस्ती करत असते, है ना पिट्टू. टाटा काय टाटा, है ना. खूप मस्ती करत असते आता ती, आता झोपत न उठलेली आहे ना. तर चला आता सुरुवात करतो या गोदडीला. आता पटकन अजून तरी हे गोदडीला बॉक्स बनवायचे म्हणलं तरी मला अजून 1-1.5 तास जाईल. 1.5 तासामध्ये या गोदडीला बॉक्स पूर्णपणे लावून होतील माझे, मग बॉक्स बनवून होतील. तर पाहू शकते याप्रमाणे या गोदडीला आता मी बॉक्स बनवून घेतलेले आहेत. तर 2-2.5 इंचचे बॉक्स याप्रमाणे या गोदडीला पूर्ण गोदडीला मारून घेतले जातात. या गोदडीला आता आपण पाहूयात ओपन करून. तर पाहू शकता ही फ्रंट बाजू आहे, फ्रंट बाजू पण पहा मस्त अशी आलेली आहे. फ्रंट बाजूला काय घड्या वगैरे काही येत नाही, घड्या आल्या तर फक्त बॅक साईडलाच येतात. तर पाहू शकता याप्रमाणे असं मस्त असे बॉक्स बनवून घेतलेले आहे. तर याच्यामध्ये 8 साड्या होत्या आणि खालून वरून 2 बेडशीटमध्ये 10 पदरची गोदडी मी आता बनवलेली आहे. मागची बाजू बघा, मागची बाजू पण पहा एकदम व्यवस्थित अशी आलेली आहे. याप्रमाणे अशी सर्व आलेली आहे. पुढे असे घड्या वगैरे काय पडलेलं नाही. तर याप्रमाणे या गोदडीचं काम माझं आता रेडी झालेलं आहे. तर आता मला दुसऱ्या 3-4 गोदडी आहेत अजून एका कस्टमरच्या, त्या तर 3-4 गोदड्यांचं काम मी आता चालू करणार आहे. तर हे गोदडीला पट्टी कधी लावणार आहे? संध्याकाळी. ठीक आहे, मग लाव पट्टी दिल्यानंतर, है ना. आज
ज्या पहिल्या गोदड्या राहिल्या होत्या त्यांना पण पारून आज पट्ट्या लावल्या आहे ना सगळ्या. सगळं क्लिअर झालं ना आता, फक्त एवढी एकच गोदडी पट्टी लावायची राहिली. पिटू काय तोंड बिंड धुती का? तोंड धुती का असंच? टाटा कर. टाटा कर बाबा. टाटा टाटा कर. टाटा. टाटा. खेळून आले ना ते आताच. मातीत खेळून आली. मातीत खेळायला तिला काय आहे? अरे पिटू खुशी कुठे गेली? तर आता आपल्याला कुठे त्या चंदनगरच्या गोदड्या घ्यायच्यात ना. हा, ते त्याच्या किती तीन मोठ्या गोदड्या आहेत आणि बाकीच्या 2-3 बारक्या शिवायच्यात अजून. 2 बाळाचे शिवायचे, 3 मोठे शिवायचे. 3 मोठ्या शिवायच्यात गोदड्या. तर त्यांची काय जास्त जाड गोदड्या नाही, पातळ पाहिजे त्यांना आहे ना. 7 साड्यांची शिवायच्यात 3 गोदड्या. ठीक आहे, त्याचा फोटो काढतो मग. हा त्यांच्या गोदड्या चालू ए करतो. बघ दीदी दीदी हा दीदी आली. ही बघा आमची खुशी. खुशी काय करते बेटा? खेळते. खेळत काय, अभ्यास पण कर. अभ्यास कर, परीक्षा आली जवळ. उद्या पेपर आहे ना तुझे. पाहू शकता हे पोतं मला आलं होतं चंदनगरवरून. तर यामध्ये कस्टमरला आपल्याला 3 गोदड्या बनवून द्यायच्या आहेत आणि 2-3 बारीक अशा गोदड्या त्यांना बनवून द्यायच्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये ज्या साड्या आहेत त्या साड्या टोटल मी ऑलरेडी काउंट केलेल्या आहेत. जवळजवळ 21 का 22 साड्या आहेत. तर आता आपण पाहूयात परत एकदा. पाहू शकता अशा साड्या आहेत टोटल. तर या आता साड्या आपण परत एकदा काउंट करूया सगळ्या. यामध्ये अशा 3 गोदड्या कस्टमरला बनवून द्यायच्या आहेत. तर या साड्या आहे टोटल 1 2 3 4 5. ते खाली वर लावायसाठी याप्रमाणे असे गाड बांधून दिलेले असेल. त्याला आपण साईडला ठेवा अशा. बघा हिला पण गाड बांधलेली. ही पट्टी लावलेली असेल नुसती एकच गाडी. कर. तर याप्रमाणे पाहू शकता या भरपूर अशा साड्या आहेत. तर खाली वर लावायसाठी तिकडे 3 गोदड्यांच्या 6 साड्या आहेत आणि इकडे पण जवळजवळ 21 साड्या आहेत त्या. तर आणि इकडे या जे काही ड्रेस आहेत जुने ड्रेस पण आहेत. तर जे बारक्या बाळाचे मला गोदड्या शिवायचे आहेत त्याच्यामध्ये या ड्रेसचा वापर करणार आहे आणि त्याला या साडीचा कवर लावणार आहे असा खालीवर. तर या चंदननगरवरून आल्या होत्या या गोदड्या. तर ह्या त्यांना आपल्याला 1-2 दिवसात आता बनवून द्यायच्या आहेत. तर पाहू शकतो याप्रमाणे आपला हा आता पारू इकडं ह्याला जे काही लेस असतील या साड्यांना किंवा खडे असेल ते सगळं काढणार आहे. तर असा आमचा हा घरगुती उद्योग आहे. तर जुन्या साड्यांपासून असा गोदड्या शिवायचं काम करत असतो आम्ही. जुन्या साड्यांपासून गोदड्या कशा बनवतात याचे खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. जर तुम्हाला शिकायचं असेल की गोदड्यापासून जुन्या साड्यांपासून गोदड्या कमीत कमी वेळेमध्ये कशा शिवल्या जातात पटपट, तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता आणि माझे व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः बनवायला शिकू शकता. आणि जर तुम्हाला माझ्याकडनं शिवून घ्यायचे असतील तर माझा ॲड्रेस आहे पुणे लोणीगंज पाटील वस्ती, म्हणजे पुणे लोणीगंज पाटील वस्ती, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा हा नंबर पण आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. तर या अशा साड्या अशा आज फक्त एक 9 बेडशीटची जी गोदडी होती तिचं काम मी आज पूर्ण केलं आणि दुसऱ्या साईडला ज्या जुन्या काल केलेल्या गोदड्या त्यांना पट्ट्या लावायचं पण काम आज झालेलं आहे. तर आजचा ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं आणि आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बेडशीटची जी गोदडी बनवली होती ती पण आम्ही कशी शिवली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.